नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थमंत्री सीतारामन यांनी गुरुवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वच घटकांना साथ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या अर्थसंकल्पाचा भर पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील 4 जाती म्हणजेच गरीब, महिला, युवा वर्ग आणि शेतकऱ्यांवर असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये नारी शक्तीला प्राधान्य दिलेलं आहे। महिला उद्योजकांना 30 कोटी मुद्रा कर्ज, मागील 10 वर्षात उच्च शिक्षणात महिलांचं प्रमाण 28% वाढलेलं आहे। 83 लाख स्वयंसहायता गटांद्वारे 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवलेलं आहे। आता 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट आहे। महिला कामगारांचं कार्यरत प्रमाण 37% पोहोचलेलं आहे। सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेच्या कक्षेत आणणार आहे। STEM अभ्यासक्रमात मुली आणि महिलांची 43% नोंदणी। PM आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 70%हून अधिक घरं दिलेली आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण विकास यावर सुद्धा भर दिलेला आहे। महिला सशक्तीकरणावर लक्ष देण्यात येणार आहे। गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी लशीचा प्रस्ताव या अंतर्गत 9 ते 14 वर्षांच्या बालिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे। आई आणि मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठीच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये सरकार समन्वय साधणार आहे। पोषक आहार देऊन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2 अंतर्गत अंगणवाड्या केंद्राचा विकास करणार आहे। डिजिटल इंडिया अंतर्गत U-Win हे नवे व्यासपीठ देशभरात वेगाने सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अंतरिम अर्थसंकल्पातील इतर घोषणा जर पाहिल्या तर प्राप्ती कर रचना कायम आहे। 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे। रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडण्यासाठी समिती स्थापन करणार। 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार केला जाईल। 1 कोटी घरांना 300 युनिट सौर ऊर्जा मोफत देणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेतून पुढील 5 वर्षात 2 कोटी नवीन घरं बांधणार आहेत। गृहनिर्माण योजनेअंतर्गत 70% घरं महिलांच्या नावावर। DBT अंतर्गत 2,70,000 कोटींची बचत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, देशातील 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत। जागतिक स्तरावर त्यांच्या ब्रँडिंग आणि विपणनासह प्रतिष्ठित पर्यटन केंद्राचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणार आहेत। सुविधा आणि सेवांच्या गुणवत्तेवर आधारित पर्यटन केंद्रांच्या रेटिंगसाठी कार्यपद्धती ठरविणार। विकासासाठी समान आधारावर वित्त पुरवठा करण्यासाठी राज्यांना दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज देणार। राज्यांना 50 वर्षांचं व्याजमुक्त कर्ज म्हणून 75,000 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। त्याचबरोबर PM विश्वकर्मा योजनेच्या निधीत वाढ केलेली आहे। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भांडवली खर्च 11.1% वाढवून 11,11,111 कोटी रुपये करणार। शेतकरी मित्रांनो, आपण सरकारकडे पैसा येतो कसा आणि तो खर्च कसा होतो याविषयी अधिक माहिती घेतली तर शेतकरी मित्रांनो, सरकारकडे 1 रुपया जर येत असेल त्यातील 17 पैसे हे कंपनी कर मधून येतात, 19 पैसे प्राप्ती कर मधून येतात, 4 पैसे सीमा शुल्कवरून येतात, 5 पैसे उत्पादन शुल्क मधून येतात, 18 पैसे वस्तू आणि सेवा कर व इतर कर याचे येतात, 7 पैसे कर रहित महसूल, 1 पैसा विनाकर्ज भांडवली महसूल, 28 पैसे कर्ज आणि इतर देयकांमधून सरकारकडे अशा पद्धतीने 1 रुपया जमा होत असतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सरकारकडून 1 रुपया खर्च सुद्धा कसा केला जातो तर ते पण पाहूया। 16 पैसे केंद्रीय योजनांवर खर्च होतात, 20 पैसे व्याज देण्यावरती खर्च होतात, 8 पैसे संरक्षणावरती खर्च होतात, 6 पैसे अनुदानावरती खर्च होतात, 8 पैसे वित्त आयोग आणि इतर हस्तांतर यासाठी खर्च होतात, 20 पैसे कर आणि अनुदानातील राज्यांचा वाटा यासाठी खर्च होत असतात, 4 पैसे वेतनावरती खर्च होत असतात, 9 पैसे इतर खर्च, 8 पैसे केंद्र पुरस्कृत योजनांसाठी खर्च होत असतात। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी या अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान सन्मान निधी या योजनेमध्ये शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 मिळत आहेत। म्हणजेच दर 4 महिन्याला शेतकऱ्याला 2,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात।
शेतकऱ्यांना आशा होती की 2,000 ऐवजी दर 4 महिन्याला 3,000 रुपयाचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा, कारण सध्या महागाई खूप वाढलेली आहे. त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, खतं, कृषी निविष्ठांचे दर खूप वाढलेले आहेत. मजुरांचा खर्च, त्यामुळं शेतीशी निगडीत कामं करणं खूप अवघड होऊन बसलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वच घटकांना साथ घालण्याचा प्रयत्न केला. पण या अर्थसंकल्पाचा भर पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील 4 जाती म्हणजेच गरीब, महिला, युवा वर्ग आणि शेतकऱ्यांवर असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पण अंतरिम अर्थसंकल्पाच्या तरतुदीतून सर्वच घटकांची निराशा झाल्याचं दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला काही शेतीविषयक समस्या असेल तर जरूर कमेंट करा. मी आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.